मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेलेत। शिंदे साहेब, स्वागत तुमचं TV9 मध्ये। आणि या निकालानंतर अभिनंदन सुद्धा। विधानसभा अध्यक्षांच्या या निकालानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अखेर सत्याचा विजय, लोकशाहीचा विजय, हिंदुत्वाचा विजय आणि एकाधिकारशाही आणि घराणेशाही आणि मक्तेदारी यांना मोठी चपराक मिळालेली आहे। घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव झालेला आहे एवढंच मी म्हणेन। आणि लोकशाहीमध्ये कुणालाही पक्ष संघटना ही मालमत्ता समजून कुठलाही मनमानी निर्णय घेता येणार नाही, हे आज सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून एवढंच सांगेन की जे आमचे भरत गोगावले हे शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून त्यालाही त्यांनी मान्यता दिली आहे आणि शिवसेना खरी कुणाची यालाही मान्यता दिलेली आहे। त्यामुळे मी या निर्णयाचं स्वागत करतो आणि यानंतर अशा प्रकारची मनमानी कोणालाही करता येणार नाही, हा एक मेसेज मोठा, एक माइलस्टोन निर्णय झालेला आहे। परंतु त्याचबरोबर वर एकीकडे आम्हाला अधिकृत पक्ष, अधिकृत व्हीप दाखवलेला असताना जे आमचं डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन आहे 13 जणांवर, ते मात्र फेटाळल्याचं कारण आम्हाला अनपेक्षित आहे। सर, उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं ही सगळी मॅच फिक्सिंग झालेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी आता नुकतीच प्रतिक्रिया दिली की ही सगळी मॅच फिक्सिंग होती। त्यांना जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल येतो तेव्हा ती मॅच फिक्सिंग नसतं, जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये मेरिटवर जेव्हा निकाल येतो तेव्हा ते मॅच फिक्सिंग असतं। मग ते निवडणूक आयोगाला पण त्यांच्या करतात, सर्वोच्च न्यायालय देखील सल्ला देण्याचं काम करतात, हे नेहमीच झालेलं आहे। त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण, ज्यांनी लोकशाहीची हत्या 2019ला केली, संसार लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर, जेव्हा लोकांनी निवडून दिलं तुम्हाला शिवसेना भाजप युती म्हणून, खुर्चीसाठी केवळ खुर्चीच्या मोहापाठी पाहिली भूमिका विस्तारते त्यांच्या। सर, सर्वोच्च न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवली होती म्हणजे विधिमंडळ पक्षासंदर्भात किंवा प्रतोद म्हणून, त्यापेक्षा खूप वेगळी निरीक्षणं आणि निकाल या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी दिलाय, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच राजकीय पक्ष आणि पक्षप्रमुख यापेक्षा देखील राष्ट्रीय कार्यकारिणी ही सर्वोच्च नाही, घटनेमध्ये आहे। त्यांनी निकाल देताना त्यांचा आता निकाल जो आहे तो आम्ही कायदेतज्ञांशी बोलू, त्या निकालावर देखील चर्चा करू आणि पुढील आम्ही देखील निर्णय घेऊ। परंतु एक आहे, घटनेप्रमाणे शिवसेनेच्या घटनेप्रमाणे हे मनमानी कारभार जो सुरू होता त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे, त्यांनी निरीक्षण आहे। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने देखील हे जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, सुप्रीम कोर्टाने देखील जेव्हा माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यावेळेस जे नियमन केलं आमच्याकडे बहुमत 204 नंबर पॅरामध्ये, आणि त्यामुळे घटनाबाह्य म्हणताना देखील त्यांनी विचार करावा आणि माहिती घेऊन बोलावं। सर, इलेक्शन कमिशननं पक्ष आणि चिन्ह आम्हाला दिलेलं आहे अशी सकाळची तुमची प्रतिक्रिया होती आणि आता विधानसभा अध्यक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आणि शिवसेना हा पक्ष हा तुमचाच यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। हो, बरोबर आहे। कायद्याने जी सर। कुठलाही वाकडा तिकडा निर्णय स्वतःच्या स्वार्थासाठी घेता येणार नाही, ते देखील आजच्या निकालाद्वारे सिद्ध झालेलं आहे। सर, एक शेवटचा प्रश्न इथे, शरद पवारांनी असं म्हटलंय की सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल, तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? सुप्रीम कोर्टावर मी काय माहिती करणार,
जी खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. तर आमच्या बाजूने निकाल आला की ती मॅच फिक्सिंग असते असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.